नमस्कार शेतकरी मायबापांनो, क्रांती बायोटेकच्या फॉर्मवरून मी आज नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा बागायतदारांसाठी व्हिडिओ बनवतोय। संपूर्ण शेतकरी मायबापांचं क्रांती बायोटेकमध्ये सहर्ष स्वागत। आंबा बागायतदारांनी नोव्हेंबर महिन्यात काय काळजी घ्यावी, कुठली गोष्ट करावी, मी आज ज्या ठिकाणी आहे त्या एरियामध्ये विदर्भात येत आहेत आणि चंद्रपूर जिल्हा येतो। अतिशय उष्ण आणि अतिशय जास्त पाणी पडणारा जिल्हा। त्यात हा बगीचा जिथे मी याच्यावर आपल्याला दाखवतोय बघा, नोव्हेंबर महिन्याची आज 4 तारीख आहे। याचे शूट्स बघा, हे जुने शूट आहे, अजून नवीन पालवी याला आलेली नाही। म्हणजेच झाडाची एवढ्या पाण्यामध्ये होणारी जी वाढ आहे ती ब्रेक करणं गरजेचं असते। पाण्याचा ताण, जर याला पाण्याचा ताण दिला नसता तर हा झाड असे मॅच्युअर्ड लिप्स आपल्याला दिसले नसतेत, मॅच्युअर्ड ब्रांच दिसल्या नसत्या। कुठलीही ब्रांच बघा, त्याचे जी नोट्स आहेत ट्रॉपिकल ती आज डॉर्मन्सी पिरियड मध्ये आहेत। इथून कालांतराने 15-20 दिवसात याला बहार येण्याचे स्प्राउटिंग येणं चालू होईल आणि ही स्प्राउटिंग येत असताना पहिल्यांदा मला यावर येणारा थ्रिप्स, तुडतुडा आणि पांढरी माशीचा अटॅक कंट्रोल करणं गरजेचं आहे। त्यासाठी मला हा निळा आणि पिवळा पांढऱ्या कलरचे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे। इथे आपल्याला दिसेल यासाठी लावलेले आपण की जेणेकरून याच्यावर येणारी जी कीड आहे ती या पानाला चिपकली पाहिजेत आणि सोबतच याच्यावर होणारा भवितव्यात होणारा जो अटॅक आहे किडीचा हा रोखता आला पाहिजे। मग एवढा मोठा पाणी पडत आहेत आणि या झाडाला आपण ब्रेक कसा दिलाय, सगळ्यात महत्वाचं हा झाड जमिनीत लावलेलं आहे मित्रांनो, बघू शकता आपण, आपल्याला स्टेम पण दिसेल। मग हा जमिनीत लावलाय, मग याला पाण्याचा ब्रेक कसा दिलेला आहे किंवा याच्यावर नैसर्गिक पाण्याचा जो येणाऱ्या पावसाचा याच्यावर काही फरक आपल्याला जाणवत नाहीत, म्हणजे नवीन ग्रोथ याला स्टार्टअप दिसत नाहीत। मग नवीन ग्रोथ स्टार्टअप दिसत नाहीत, घेतलेली काळजी, घ्यावयाची काळजी, या सर्व बाबी शेतकऱ्यांसाठी इम्पॉर्टन्स आहेत। जर तुम्ही आता यावर जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ फार मोठ्या प्रमाणात आली, यावर नवीन पालवी जर उगवायला लागली तर समजून जायचं की तुम्हाला त्या फांदीला बहार किंवा त्या झाडाला बहार येणार नाहीत। म्हणजेच सगळ्यात महत्वाचं की ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आता तुमच्या डोळ्यापुढे दाखवतो मित्रांनो, ही स्प्राउटिंग होते बघा, अंकुरण स्प्राउटिंग होतोय। म्हणजेच याचा अर्थ की आता आपल्याला बार येण्यासाठी बघा, तुमच्या कडेला दाखवतोय, हे बार येण्यासाठी आपले डोळे हे स्प्राउटिंग व्हायला लागलेत। म्हणजेच इथून 8 ते 15 दिवसात आपल्याला प्रत्येक फांदीला बार दिसेल। ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी दाखवतोय, बारकाव्याने याच्यासाठी दाखवतोय की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपलं होणारं नुकसान किंवा आपला होणारा खर्च हा चुकीच्या पद्धतीवर जाऊ नयेत। ह्या गोष्टी जाणून दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे, शेतकरी हा चुकीच्या मार्गाने जातोय आणि मग शेवटी नुकसान स्वतःच करून बसतोय। ह्या येणाऱ्या ज्या बर्ड्स आहेत भविष्याच्या, आणि फार विचारपूर्वक शेतकऱ्यांनी पुढचं प्लॅनिंग करावं। नियोजनबद्ध प्लॅनिंग्स केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी, आज जर म्हटलं की आजची आज मला बहार आला पाहिजे तर हे शक्य नाही आहे। यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन 3 ते 4 महिने अगोदर करणं गरजेचं असतं। नियोजन प्रॉपर वे करायचं असेल आपल्या बगीच्याला, किंवा टेक्निकल गायडन्स लागत असेल, नवीन लागवड करायची असेल किंवा कलम लागत असेल तर तुम्ही आमच्याकडे एक्झोटिक जेवढ्याही जागतिक दर्जाचे प्रत्येक देशाच्या ज्या व्हरायटी आहे त्या आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ, आणि देऊच नाही तर आपणास त्या लागवड सुद्धा करून देऊ, मार्गदर्शन देऊ आणि त्याचं बाजारपेठ सुद्धा क्रांती बायोटेक उपलब्ध करून देत आहेत। मित्रांनो, संपर्क साधायचा असेल तर 73 50 28 71 11 वर। जर आंब्यावर मर रोग येत असेल तर त्याचं जैविक नियंत्रण करा, केमिकलचा वापर करू नका। केमिकलचा वापर एकदा कराल तर वारंवार आपल्याला सवय लागेल,
पण जैविकचा वापर केला, जीवाणू जर आपण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सोडलेत आणि त्याच्यातलं जे बुरशी आहेत जीवाणूची, ती बुरशीमुळेच सगळ्या ज्या अनवॉन्टेड बुरशी आहेत, रोग करणाऱ्या बुरशी आहेत, त्याचा नायनाट जर केला संपूर्ण पहिल्याच याच्यामध्ये, तर मी आपणास सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्हाला भविष्याच्या हिशोबाने चांगला रिझल्ट मिळेल. आणि चांगला म्हणजे परमनंटली रिझल्ट मिळेल. टाइमपास म्हणून मी कुठल्याच गोष्टी सांगत नाहीत. बघा, यावर मधुमक्षाचं पोळं पण बसायला लागलंय मित्रांनो. हे आमच्यासाठी एक सौभाग्याचं लक्षण आहे. मधुमक्षीचं पोळं बसणं म्हणजे याच्यावर भविष्यात येणारा बार आणि त्याचं संरक्षण आणि त्यासाठी जे मधुमक्षी लागते पॉलिनेशनसाठी, हे झाडावर आता आम्ही तयार करून राहिलोय. पोळं बनणं चालू आहेत, आपण बघू शकता. टेक्निकल बाब सांगायची झाली, क्रांती बायोटेक हे शेतकऱ्यांसाठी जे काम करतंय ते व्यावसायिक शेतीचं मार्गदर्शन देते, लागवड देते, मार्गदर्शन करते. पण आंब्याविषयी प्रत्येक गोष्टी आपण आमच्या जे आहेत तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर क्रांती बायोटेकशी संपर्क साधा. त्याचं नियोजन करून पाहिजे असेल त्यासाठी क्रांती बायोटेकशी संपर्क करा आणि लागवड करायची असेल तर त्यासाठी आपण क्रांती बायोटेकशी संपर्क साधा. क्रांती बायोटेक बाजारपेठ पण देत आहे. त्यामुळे मित्रांनो, अवश्य क्रांती बायोटेकचं यूट्यूब चॅनल आहेत, क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने, त्यावर आपण सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचं चॅनल पोहोचवा, आमचे व्हिडिओ पोहोचवा. लाईक फेसबुकवर करा, इंस्टाग्रामवर करा आणि सोबतच आम्हाला आपण कायमस्वरूपी शेतकरी या नात्याने आमच्याशी जुळा. धन्यवाद. संपर्क नंबर घ्या 73 50 28 71 11.